उपोषणाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं मी सर्वप्रथम संघटनेच्या वतीने डॉक्टर कुमारांनी स्वागत करतोय। असं आहे की हे सर्व कोतवाल महसूल सेवक आहेत आणि महसूल मंत्री या शहरात आहे। महसूल मंत्र्यांच्या शहरामध्ये महसूल सेवक त्यांच्या विभागाचे 23 दिवसापासून आंदोलन करत आहेत। याची साधी दखलही घेऊ नये याचा अर्थ हे महायुती सरकार कुणासाठी काम करत आहे। हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व्हावा एवढीच त्यांची मागणी आहे आणि क्लास 4 कर्मचारी करण्यासाठी फार काही या 10-12 हजार या कोतवाल म्हणून काम करणाऱ्या महसूल सेवक म्हणून काम करणाऱ्या या सगळ्या सेवकांना फार तर वर्षाला 200 कोटी रुपये खर्च येईल, परंतु लाखो करोडो रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर करून प्रचंड कमिशन खाणाऱ्या सरकारला या गरीब आणि सेवा करणाऱ्या माणसाची अजिबात चिंता नाही आहे। हे दुर्दैवाने ते सांगावं लागेल। यामुळं आज मी पाठिंबा देत असताना यांच्या मागण्या, कारण हा यांचा संबंध गावाशी आहे। एका या महसूल सेवकाशी चा संबंध 10-10, 12-12 गावाशी येतोय, कारण तो साजा मध्ये तो काम करतो आणि कुटुंबाशी संबंध येतो। यांनी जर मनात आणला तर जिल्हा परिषदेमध्ये यांचा 7-12चा उतारा लवकरात लवकर हे करू शकतात, 7-12 काढू शकतात। हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण कोतवाल हा संपर्कातला माणूस आहे जनतेच्या। त्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत की यांच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर हे आंदोलन जे सुरू आहे हे आंदोलन हे सगळे कर्मचारी पुन्हा तीव्र करणार आहेत। उद्या अनेक संकटामध्ये हा माणूस काम करतो तिकडे गावात खेड्यात, आणि त्याच्याबरोबर निवडणुकीमध्ये सुद्धा फार महत्वाची भूमिका हा कर्मचारी तिकडे सेवा देत असतो। म्हणून मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे। लाखो करोडो रुपयाचे रस्ते बांधण्यापेक्षा महिन्याला वर्षाला यांच्या कुटुंबाच्या भविष्यातील यांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून लवकरात लवकर सामावून घेतलं पाहिजे, GR काढला पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी असणार आहे। आणि मी 15 किंवा 16 तारखेला यांच्या शिष्टमंडळाची बैठक महसूल मंत्र्यांच्या बरोबर घेणार आहे आणि यांच्या मागण्या संदर्भात आम्ही सरकारकडे रेटा लावून ठेवू आणि मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या संघर्षाबरोबर उभे राहू, हे सांगण्यासाठी आज मी इथे आलोय।